नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहूयात काही भारताच्या राज्यघटनेवर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्नोत्तरे। तयार आहात ना बुद्धीला धार लावायला? चला तर मग सुरुवात करूया एका जबरदस्त प्रश्नाने। प्रश्न क्रमांक 1, भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? पुढील काही ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकीच एक योग्य उत्तर आहे। आणि उत्तर आहे सी 26 जानेवारी 1950। प्रश्न क्रमांक 2, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण होते? पुढील काही ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकीच एक योग्य उत्तर आहे। आणि उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 3, भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्कांचा समावेश कोणत्या भागात आहे? आणि याचे योग्य उत्तर आहे भाग 3। प्रश्न क्रमांक 4, भारतीय राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते? आणि उत्तर आहे डी निर्वाचक मंडळाद्वारे। प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेचा संपूर्ण मसुदा तयार होण्यासाठी किती वेळ लागला? आणि उत्तर आहे सी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस। प्रश्न क्रमांक 6, भारताचे राज्यघटन कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर सर्वाधिक जास्त आधारित आहे? आणि उत्तर आहे बी इंग्लंड। प्रश्न क्रमांक 7, लोकशाही, समाजवादी, धर्मनिरपेक्ष हे शब्द संविधानात कुठे नमूद आहेत? आणि उत्तर आहे बी प्रस्तावनेत। प्रश्न क्रमांक 8, भारतीय संसद किती सभागृहाची बनली आहे? आणि उत्तर आहे डी 2। प्रश्न क्रमांक 9, भारत हे समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे हे कोणत्या घटने दुरुस्तीत नमूद झाले? आणि उत्तर आहे बी 42वी। प्रश्न क्रमांक 10, राज्यघटनेतील संघीय यंत्रणा ही संकल्पना कुठून घेतली आहे?
आणि उत्तर आहे बी कॅनडा. अशाच नवीन प्रश्नांसाठी सबस्क्राईब करा मराठी क्विज.